नमस्कार। आज आम्ही नासुपरा आचोळे येथील 41 बिल्डिंग संपूर्णतः तुटून फक्त आता ह्या ठिकाणी दगड, तुटलेले विटा ह्या सर्व ह्यांचा रास पडलेली आहे। ह्या सर्व ठिकाणी बघितलं की कधीतरी ह्या ठिकाणी माणसं राहत होती, लोकांची चहलपहल होती। सकाळच्या वेळेला मुलं शाळेत जायची, दूधवाले, भाजीवाले इथे यायचे, इकडून तिकडे रेलचल होती। परंतु आज ह्या ठिकाणी सर्वस्व संपलेलं आहे, काहीच दिसत नाही। फक्त ह्या दगडगोट्याच्या ह्या मातीच्या ढिगाऱ्याशिवाय ह्या ठिकाणी काही दिसत नाही। येणाऱ्या काही दिवसात हे देखील संपूर्ण सपाट होईल आणि ही जागा अगदी दुसऱ्या जागेसारखीच दिसेल। परंतु या जागेवरती असंख्य लोकांच्या अश्रू आणि असंख्य लोकांच्या भावना ह्या जागेशी जुडलेल्या आहेत। कारण ह्या जागेवरती ह्या सर्व लोकांनी 15 वर्ष वास्तव्य केलेलं आहे। काहींचा जन्म इथे झाला आहे, तर काहींचं इथे संपूर्ण जवानी आपली ह्या ठिकाणी घालवलेली आहे। काहींचं ह्या ठिकाणावरूनच प्रेतयात्रा देखील निघालेली आहे। परंतु आज ह्या ठिकाणी ह्या सर्व आठवणी म्हणून जमा झालेल्या आहेत। आता इकडच्या लोकांना आपलं घर वाचवायचं नाही, तर आता घराच्या बदलात आम्हाला घर मिळावं म्हणून ह्या लोकांना इलेक्शन पूर्वी भरपूर नेते मंडळी येऊन गेली आणि सांगितलं, तुमचं घर आम्ही तोडू देणार नाही। तुमचं घर जर तुटू लागलं तर आम्ही त्या घरासमोर जेसीपी समोर जाऊ, आम्ही जेसीपी अडवू, आम्ही जेसीपी समोर झोपू, परंतु तुमचं घर तोडू देणार नाही। तुम्ही फक्त आम्हालाच मत द्या, असं सांगणारी नेते मंडळी भरपूर आली, भरपूर गेली। परंतु ह्या ठिकाणचे सर्व बिल्डिंग ह्या जमीनदोस्त झाल्या। आता इकडच्या लोकांची एकच मागणी आहे की आमचं पुनर्वसन करा। आमच्याकडे ह्या घरा व्यतिरिक्त दुसरं घर नाही, दुसरं कुठे घर घेण्या इतकी आमची ऐपत नाही, आमच्याकडे पैसा नाही, तर आमचं पुनर्वसन करा म्हणून हे लोक आता सत्ताधारी आणि विपक्ष ह्या दोघांकडे जाऊन प्रयत्न करत आहेत। सत्ताधारी काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया आणि विपक्ष मंडळीकडे गेल्यानंतर ते काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया। दिशाची मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की हे जे सगळे निर्दोष नागरिक आहेत, ज्यांची घरं तुटलेली आहेत, तर त्यांचं पुनर्वसन महानगरपालिका कसं करू शकते ह्याच्या शक्यता पडताळा। त्यांना 2-3 ऑप्शन्स दिले होते आणि त्या संदर्भात त्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही पडताळून बघू की कुठे त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं आणि त्या योजनांमध्ये हे नागरिक एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसतात की नाही ह्याचं सगळं चौकशी करून माहिती घेऊन ते सांगणार होते। पण त्यांच्याकडनं काहीही पुढे रिप्लाय किंवा त्यांच्याकडनं काहीही पुढे तसं कारवाई झाली नाही। त्यामुळे वाट बघून मी 2 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ही भेट घेण्याकरता मी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करते। पण आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आताच 2 महिन्यांपूर्वीच झालेले आहेत आणि त्यांचं सुद्धा शेड्यूल खूप बिझी असतं आणि त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढून त्यांनी मला 2 दिवसापूर्वी चांगला 10-15 मिनिटांचा वेळ दिला। त्यामध्ये आमची चर्चा झाली आणि त्यांना मी विस्तृत हा प्रश्न समजावून सांगितला की ह्या पूर्ण प्रकरणामध्ये चुकी कोणाची आहे आणि भुर्दंड कोणाला बसतोय हे सगळं मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं। त्यांना मी हे सांगितलं की त्यावेळेला तत्कालीन ज्या पक्षाचे नगरसेवक होते त्या पक्षाच्या नगरसेवकांकडनं ही अतिक्रमणं झाली, ही बांधकामं झाली आणि लोकांची कशी फसवणूक करून लोकांना तिथे घरं लोकांनी घेतली आणि त्या फसवणुकीमुळे आज त्यांच्यावर ही पाळी आली आहे। शिवाय महानगरपालिकेचे त्यावेळेचे अधिकारी त्यांनी जर ऍक्शन घेतली असती तर आज ही वेळ त्या नागरिकांवर आली नसती। त्यामुळे दोषी जे आहेत ते त्यावेळेचे ज्यांचं बांधकाम आहे
ते बिल्डर आहेत, ते नगरसेवक आहेत आणि त्यावेळेचे जे अधिकारी होते महानगरपालिकेचे ते आहेत. तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई जर आपण आत्ता केली तर पुढे जाऊन अशा अधिकाऱ्यांना आणि एकूणच सगळीकडे चांगला मेसेज जाईल की शासन अशा प्रकारचं वर्तन हे सहन करणार नाही ज्यामध्ये नागरिकांना भुर्दंड बसतो. आता प्रश्न आहे, जो निर्णय झाला आणि जी कारवाई झाली ती सुप्रीम कोर्टाची कारवाई होती दिलीपजी. भारताच्या संविधानाने सुप्रीम कोर्टाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. मग सुप्रीम कोर्टापुढे नाही कोणताही मंत्री किंवा कोणताही आमदार, मग तो आजी असो माजी असो, कोणताही नगरसेवक, कोणताही पत्रकार, कोणताही सामान्य नागरिक सुप्रीम कोर्टापेक्षा वरती नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा भारतातल्या सगळ्या नागरिकांना हा बंधनकारक असतो. त्यामुळे त्या निर्णयाप्रमाणे कारवाई झाली. तिथे ती कारवाई रोखण्यासाठी काहीच प्रयत्न आमची कितीही इच्छा असली की त्या बिल्डिंगी तुटू नयेत तरी सुद्धा सुप्रीम कोर्टापुढे आम्ही बांधील आहोत त्या निर्णयापाठी. तिथे आम्ही काही करू शकणार नाही. आणि जे आज म्हणतात की मी होतो तेव्हा बिल्डिंगी वाचलेल्या, ते होते तेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला नव्हता आणि त्यांनी मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय थांबवून दाखवायचा होता, एवढंच जर होतं तर. त्यामुळे मला सगळ्यांना ह्या निमित्ताने तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे फक्त वल्गना करतात आणि खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करतात. सुप्रीम कोर्टापुढे कोणीही मोठं नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची कारवाई झाली. आता त्या कारवाईमध्ये नाहक जे निर्दोष नागरिक आहेत त्यांना भुर्दंड बसलाय, त्यांचं नुकसान झालेलं आहे. मग आता लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य हेच आहे की त्यांची व्यथा मी शासनापर्यंत पोहोचवणं. ती मी पोहोचवलेली आहे आणि शासनानेही त्यामध्ये सकारात्मक मला साथ दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब तिथे प्रधान सचिवांसाठी रिमार्क दिलेले आहेत की तात्काळ ही बैठक आयोजित करण्यात यावी आणि त्या बैठकीमध्ये मग पुनर्वसन कसं करता येईल, कारण की हा अनधिकृत बांधकामांचा खूप मोठा प्रश्न फक्त वसईत नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळे जर एक धोरण त्यांनी जाहीर केलं तर ते सगळीकडेच लागू होईल. त्यामुळे ह्या प्रकरणाला अपवाद कसा ठरवता येईल, ह्या प्रकरणाला विशेष बाब म्हणून कसं बघून त्यांच्यासाठी काय रिलीफ देता येईल ह्याची पडताळणी करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि या बैठकीमध्ये काय काय करता येऊ शकेल ते आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी असेन, राजनजी नाईक असतील, आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि या गोष्टीचं जे राजकारण होतंय, ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी राजकारण करावं, पण आम्ही माणसाच्या अगतिकतेचं, माणसाच्या दुःखाचं आणि सामान्य नागरिकांच्या दुःखाचं राजकारण करणारे आम्ही नाही आहोत. ज्यांना करायचंय त्यांनी करू दे. इतके दिवस म्हणून मी गप्प होती, कारण आपण नुसत्या वल्गना करून चालत नाही. आपण जे बोलतो ते आपल्याला काहीतरी कृतीमध्ये सुद्धा उतरवावं लागतं. त्यामुळे जे होऊ शकतं त्याबाबत प्रयत्न करतोय. ते पण मी आता काहीच गॅरंटी देऊ शकत नाही की काय होईल. ते सगळं मीटिंगवरती अवलंबून असेल आणि शासनाकडे निश्चित 100% पूर्ण ताकद लावून शासनाकडे आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करू की ह्या निर्दोष नागरिकांना न्याय कसा मिळेल आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी जे काही करणं शक्य असेल ते कसं करता येईल यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. दिलीपजी, ऑप्शन्स खूप आहेत, पण मी आता बोलली कॅमेऱ्यासमोर आणि त्यातलं काही झालं नाही तर परत विरोधक त्याचं राजकारण करणार. त्यामुळे जी मीटिंग प्रधान सचिवांबरोबर असेल त्यावेळेला संबंधित अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, संबंधित योजनांचे अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी यांना सगळ्यांना मी विनंती करेन प्रधान सचिव मॅडमना की त्यांनी बोलवावं आणि त्या सगळ्या शक्यता, एकही शक्यता त्यातली सोडणार नाही यावरती विश्वास ठेवा. सगळ्या शक्यता पडताळल्या जातील आणि जे काही करणं शक्य असेल ते निश्चित केलं जाईल. पण अब्रजी, आपल्याला काही काही गोष्टी ज्या अशा असतात का त्या भावनिक असतात, तिथे कधीच राजकारण आणू नये. हे जे 41 इमारतीचा जो विषय आहे, मी मुळात त्यांच्याशी पहिल्यापासून त्यांच्या जोडीला होतो. त्यांना जेव्हा नोटीस वगैरे आले त्या टायमाला आम्ही बऱ्याच मिटिंग्स वगैरे घेतल्या. त्याच्यानंतर अनेक नेते पण तिथे आले विविध पक्षाचे. मी त्यांना फक्त लोकांच्या समोर एकच सांगितलं की इथे राजकारण न करता आपण त्यांना जी कोर्टाची लढाई आहे आपल्याला ती लढावी लागेल आणि सर्व पक्षीय आपण त्यांना ती लढाई लढू. त्यासाठी लागणारा जो निधी असेल तो पण आपण एकत्र जमा करू. त्यांनी दिले नाही दिले तरी आपण त्यांना मदत करू. सुरुवातीच्या काळात बरेच जणांनी आम्हाला सांगितलं का नाही आपण एकत्र लढू, परंतु जसं इलेक्शन आलं आणि बीजेपीची सत्ता आली तसे त्यांनी ट्रॅक चेंज केला, त्या दुसऱ्या ट्रॅकने गेले. आज तसं बघतील तर तुम्ही कोर्टाने आपल्याला अवधी दिलेला, एक 2-3 महिन्याचा अवधी होता. तुम्ही
महानगरपालिकेशी भांडत होते, तुम्ही पोलिसांकडे जात होते, तुम्ही मोर्चा काढत होते, त्यापेक्षा जे प्रॉपर आपल्याला जायचं होतं आपल्याला कोर्टामध्ये, कारण की आपल्याला कोर्टाने नोटीस काढले, त्यांना तोडण्याचे आदेश केले. तर कोर्टाकडे फक्त 3 या 4 बिल्डिंग गेल्या होत्या, टोटल 41 बिल्डिंग आहे. बाबा आपण कोर्टाला त्यावेळी त्यांचं म्हणणं आपण मांडलं असतं आपलं, की तुम्ही 3-4 बिल्डिंगचा जे ऐकलं म्हणणं, पण आमच्या दुसऱ्या जे उर्वरित जे 35-40 ज्या बिल्डिंग आहेत त्या लोकांचं पण म्हणणं ऐका तुम्ही. या दृष्टिकोन कोणी लक्षच दिलं नाही या गोष्टीकडे, आणि या वेगळ्याच पद्धतीने लोक भांडत राहिले आणि महानगरपालिकेच्या कमिशनरकडे जायला लागला, मोर्चा काढायला लागले. मला माहिती आहे की ट्रॅक यांनी चेंज केलेले आहे आणि आज बघता तुम्ही सगळ्या बिल्डिंगी डेमोलिशन झालेल्या आहेत. बरेच जणांनी त्यांना आश्वासन दिलंय, आम्ही मुंडन करू, आम्ही तुम्हाला चावी देऊ. म्हणजे तुम्ही त्या खोलात जात नाही साहेब. परंतु मला एकच आहे की जे गोरगरीब आहे त्यांना कुठंतरी पुनर्वसन त्यांचं व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून माझे मित्र चेतन भोईर आणि आदरणीय आपले कुर्ले साहेब ही मोठी टीम आहे. बरोबर, मी सांगत नाही त्यांना की त्यांना कोर्टातून लगेच त्यांना आदेश देऊन त्यांना घरं भेटतील, परंतु जी मुळात आपला संविधानानेच आपल्याला तो हक्क दिलेला आहे की एखाद्याला तुम्ही बेघर करत असतील तर त्याचा पहिला पुनर्विचार करा, त्याला घर द्या, नंतर तुम्ही त्याला बेघर करा. आपल्या संविधानाने अधिकार दिला, त्या संविधानाच्या अधिकाराप्रमाणे आम्ही त्या पद्धतीने चाललो. याच्यामध्ये बरेच जण राजकारण करतील, कोण काय करेल, आम्हाला त्याच्याशी काही लेणं देणं नाही. मी मुळात ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे आणि त्या ग्राउंड लेवलला मी काम करेन. जिथपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारणार आणि त्याच्यात यश अपयश हे नंतर बघू, पण मी त्याच्यासाठी मदत करणार. तुम्ही आता बिल्डिंग तुटल्यानंतर एवढे ऍक्टिव्ह झालेले आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही PL दाखल केलेली आहे. आता इकडचे सर्व लोक अलग अलग ठिकाणी विखुरलेले आहेत. आता त्यांना पुन्हा एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचा अधिकार, त्यांचा जो घर आहे ते घर त्यांना मिळण्यासाठी अजून तुम्हाला काय काय करावं लागेल असं वाटतं? डाबरे साहेब, एकच मी सांगतो तुम्हाला, मी तिथे ते कितीही बाहेर इकडे तिकडे गेले, फक्त माझा एक मेसेज गेल्यानं ते सर्व 3-4 हजार लोक एकत्रित जमतील एवढा माझ्यावर विश्वास आहे. तर तुम्हीच आता सांगितलं, जेव्हा खरोखरच त्यांना गरज होती कुठलीही याची असेल तर आपण त्यांना नेहमी मदत करत असतो आणि त्यावेळी त्यांना सगळ्यांना विश्वास आहे. सर्व लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. लोकनेते आमचे इथेंद्र ठाकूर साहेब, त्यांच्याकडे पण ते गेले होते, परंतु आपण खोटे आश्वासन देत नाही. जे सत्यता आहे ते आमदार इथेंद्र ठाकूरने पण सांगितले की आज हे इथपर्यंत पोहोचलेलं आहे तुम्हाला न्याय देण्यासाठी. आता आपल्याला कोर्टातूनच ती लढाई करायची आहे आणि जे तुमचं मूलभूत हक्क आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. आज तुम्ही बघता माळासारखे आज हजारो फ्लॅट आहेत, ते तसेच रिकामे आहेत. जर कायद्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही एखादा रिझर्वेशन प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये त्या रिझर्वेशन प्लॉटमध्ये 30 ते 33% हे तुम्हाला महानगरपालिका डेव्हलप करू शकते. असं याचं आहे, त्यांची एवढी जागा आहे, त्याच्यामध्ये जर त्या पद्धतीने काय करता येईल तर ते पण बघू आपण. कारण 30 ते 33% जागा तुम्हाला रिझर्वेशन मध्ये देऊ शकता तुम्ही, तो अधिकार आहे. याच्यावर बघू आपण कसं काय फाईट करायचं ते आपण. परंतु तुम्हाला एवढंच सांगतो की जेवढी त्या लोकांना मदत करता येईल तेवढे आम्ही करू. आज अनेक वेळा अनेक तिकडे वेगवेगळ्या पद्धतीने काय कोण त्या लोकांना आम्ही देत राहतो. मी त्या पद्धतीने जात, कुठल्याच प्रकारे कुठल्या पक्षावर आपण आरोप न करता आम्ही काय करू शकतो हे आपण करायला. ज्या न्यूज येतात अनेक आता राजकीय पुढारी जे त्याच्यामध्ये काही घुसलेले आहेत त्यांना माहीतच नाही की 2004-05 ती जागा सीताराम गुप्तांनी घेतली आणि सीताराम गुप्तांनी ते 70 ते 80 लोकांना ते बनवायला दिलेली, अशी मी तिकडची डिटेल मला माहिती आहे जी काय ती. सीताराम गुप्ता हा बहुजन विकासचा नगरसेवक कधी झाला? 2009ला. त्याच्या अगोदर सीताराम बहुजनचा नगरसेवक होता का? नव्हतं. त्याच्या अगोदरही बांधकामं झालेली आहेत जे काय, आणि 2009 नंतर पण थोडीफार झाली. त्याच्यामध्ये आमदार भले बहुजन विकासचे आहेत, विवेक पंडित साहेब पण होते, विष्णू सावरा साहेब पण होते, अनेक तिथे आमदार खासदार होते, अनेक नगरसेवक तुम्ही बघतील तर 15 वर्ष बीजेपीचा नगरसेवक आहे तिथे. मग आम्हाला ते आपल्याला काढायचं आहे का? जर तसंच मुळात बघायला गेले तर ज्या 60-70 लोकांनी ज्या बिल्डिंगी डेव्हलप केलेल्या आहे त्या आता कोणाच्या पक्षामध्ये आहेत बघा, त्याची पूर्ण माझ्याकडे लिस्ट आहे. सगळ्यांवर कारवाई करा, पण त्या गोरगरिबांना घरं द्या. मी त्या मताचा आहे. मी कोणाचीच बाजू, भले ते आमचं असू दे, पण आम्ही त्यांची बाजू घेणार नाही. जिथे ज्यांनी हे केलं, कृत्य केलं असेल, जे वाईट लोकांचं केलं असेल त्यांना सगळ्यांना बुडदंड लागायला पाहिजे. द्या ना. तुम्ही हे नगरसेवक होता ना, हा होता, ते माझ्याकडे पुऱ्या सगळ्यांची कुंडली आहेत. कोण आमदार होते, कोण खासदार आहे, कोण तिकडचा नगरसेवक आहे, ते त्याच्यावर आरोप कशाला घेतात? मेन म्हणजे मुळामध्ये जे अनाधिकृत बांधकामं झाली त्यावेळी आपण काय करतोय, आपण गव्हर्नमेंट जे महानगरपालिकेचे जे कोण नगरसेवक आहेत, महापौर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, अरे यांना तर पकडा, तुम्ही बोला
परंतु ज्याच्या हातामध्ये एक सर्व कारभार असतो तो सिडको आहे, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. फक्त त्यांना नावाला ठेवलेत का त्यांच्या हातामध्ये त्यांनी विचार केला तर उद्याला सगळ्यांचं डेमोलेशन करू शकतात. हे सिडकोच्या टायमाला झालेले आहे. त्या अधिकाऱ्यांवर का नाही गुन्हे दाखल करत? महानगरपालिकेचे झाले असेल तर त्यावेळी अधिकारी असेल अधिकाऱ्यांना पकडतच नाही कोण. कुठलाही कारभार जो चालतो हे गव्हर्नमेंटचे जे अधिकारी असतात त्यांच्या अंडरमध्ये ते सर्व असतोय. हे राहिले बाजूला आणि हे भलताच चालू आहे यांचं. बरोबर आहे. मग घ्या कोण कोण आमदार होते, कोण त्यावेळेचे पालकमंत्री होते, सगळ्यांची लिस्ट काढा. मुळामध्ये जे विषय माझा एकच आहे का जो विषय आपला काय आहे की त्या लोकांना गोरगरिबांना त्यांना घरं भेटायला पाहिजे. हे ट्रॅक चेंज करून हे वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. सीताराम गुप्ता भले तो 2009ला नगरसेवक झाला बहुजन विकास आघाडीचा, त्याच्या अगोदर कुठल्या पक्षामध्ये होता. आता सांगतील सीताराम गुप्ताची बाजू, आम्हाला कोणाचीच बाजू घ्यायची नाही. आता 60-70 जे बिल्डर आहेत ते कोणाच्या पक्षामध्ये आहे माझ्याकडे लिस्ट आहे. ज्या दिवशी मी बसेन ना त्या सगळ्यांचं पित्तल उघडं करणार आहे तिकडनं. माझं एक मत आहे, प्रामाणिकपणे त्या लोकांना मदत करायला पाहिजे. आणि रुपेश जाधव बहुजन विकास आघाडी जिथे सत्तेत आहे त्या सत्तेच्या जोडीला नेहमी असणार हे माझं शब्द आहे. हे 4-5-6 महिन्या अगोदर मीटिंग झालेल्या मोठ्या मोठ्या, तर 5-6 हजार लोक तिथे होती. तिथेच आणि आदरणीय आपले आमदार होते, आपले कैलास काका होते, बीजेपीचे लोक होते, शिवसेनेचे नवीन दुबे वगैरे सगळी टीम होती. त्यांच्या समोरच मी सांगितलं की इथे कुठल्याच प्रकारचा पक्षाचा आपल्याला हे करायचं नाही. आपल्याला कोर्टाची लढाई कशी काय करते त्यासाठी मी 2 वकील पण माझे दिलेले त्यावेळी पण. आणि गॅलेक्सीला तिथे मीटिंग झाली. परंतु जशी बीजेपी सत्तेवर आली त्या लोकांनी सगळ्यांनी ट्रॅक चेंज करून वन वे गेले ते. त्याच्यामुळे मी समजलो का आता या लोकांचा हे नाही दिसत. मग आपण बघितलं आणि आज अक्षरशः जर 3 महिने आपल्याकडे कालावधी होता त्या कालावधीमध्ये कोर्टात आपण जर फाईट केली असती हे महानगरपालिकेचे यांच्या त्याच्या मागे लागल्यापेक्षा जर कोर्टाची फाईट केली असती तर कदाचित आपल्याला न्याय भेटला असता. परंतु ते सगळं हातातून गेलं. आता आपल्याला सगळ्यांना एकच करायचं आहे की त्या लोकांना न्याय कसं भेटेल, त्यांना घरं कसं भेटतील या दृष्टिकोनातून आपला सगळा अभ्यास चालू आहे. मी अनेक वकिलांशी भेटलेलो आहे. पूर्ण वकिलांचा सल्ला घेतलेला आहे. तुम्हाला माहित आहे मला जे बरेच असे वकील आहेत ते माझे मित्र आहेत आणि बरेच असे टीम आहे का 70-80 आपल्या वसईचेच आपले वकील आहेत ते मित्र आहेत आपले सगळे. आणि नक्कीच ते ज्या आपण पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने ते आपल्या सोबत येतील लोकांना मदत करण्यासाठी. परंतु आता जी लढाई चालू आहे जर गरज लागली तर आम्ही सगळी आपल्याला वकिलाची टीम पण पूर्ण आपण तयार केलेली आहे आणि आपण ते लोक पण आपल्याला मदत करतील. माझा एकच आहे, ज्याला संविधानाचा अभ्यास आहे, ज्याला माहित आहे की या लोकांना घरं कशा पद्धतीने भेटेल, अशा सगळे जेवढे नॉलेज असेल ते कुठल्याही पक्षाचे असू दे, राजकीय पुढारी असू दे, सामाजिक असू दे या वकील साहेब असू दे, कोणी पण त्यांनी याच्यात आम्हाला मदत करण्यासाठी काय काय आम्हाला करायला पाहिजे ही जर मदत केली तर ते चांगलं होईल. आणि मी अपेक्षा करतो त्यांच्याकडून आम्हाला मदत भेटेल. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे, त्या लोकांना जे आता रस्त्यावर जे लोक आहेत, आज 12वीची एक्झाम झाली, 10वीची एक्झाम झालेली आहे, अक्षरशः मुलं आंघोळ करून पण नाही केले आणि पेपराला गेले, जातील कुठे? त्याला आंघोळ करायला पाणी नाही, राहायला घर नाही. आपण बघता जेव्हा आपल्या तुमच्यासारख्या लोकांच्या बातम्या येतात तरी लोक कमेंट्स टाकतात काय काय काय. ते कमेंट टाकण्यापेक्षा काहीतरी मदत करा. कमेंट्स भरपूर झाले, लोक बघतात ते कमेंट्स. विरोधकांनी टाकली काय सत्ताधारी करते, सत्ताधाऱ्यांना विरोध, हे सोडून द्या. आता त्या लोकांना काय जी मदत करायची आहे ती नेहमी मदत करा. तुम्हाला माहित आहे रुपेश जाधव हा ग्राउंड लेवलला 25 वर्ष काम करतोय आणि मी ग्राउंड लेवलला काम करतो, त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहित आहे. माझ्याशी जेवढी मदत करता येईल तेवढी मी करेन. निस्वार्थाने त्यांना विचारा, 6,000 कुटुंब असतील त्यांना विचारा 1 रुपया त्यांच्याकडून घेतलाय का? जे काय मदत करत असेल ते आम्ही आमच्या पद्धतीने करायला लावले. जेवढे शक्य होईल तेवढं करेन आणि याच्यामध्ये मला माहित आहे भरपूर लोक मला मदत करणार आहेत. तर आपण बघितलं, सत्ताधारी सांगत आहेत की आम्ही प्रयत्न करू आणि मुख्यमंत्र्यांशी बोलू. विपक्ष सांगत आहेत की आमचे माजी महापौर ह्यांनी आणि वरिष्ठ वकील मंडळ आहे ह्यांच्याद्वारे आम्ही हायकोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. आता तुमच्यासाठी आम्ही लढत आहोत असं सर्वांचंच सांगणं आहे. परंतु कोण लढतोय, कोण काय करतो ह्यापेक्षा ह्या गरिबांना कुठेतरी पुनर्वसन व्हावं हीच सर्वांची इच्छा आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर, नालासोपारा, वसई. नमस्कार.